हॅलो फ्रेंड्स, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत. आज आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे आजच्या दिवसाचे असणार आहेत. म्हणजेच 9 जानेवारी 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण आज डिस्कस करणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जेवढी काही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा, ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी आपल्याला ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे, कायदेशीर अधिकार मिळणारे जगातील पहिले कीटक कोणते ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर कायदेशीर अधिकार मिळणारे जगातील पहिले कीटक ठरलेले आहे पर्याय क, स्टिंगलेस मधमाशा. स्टिंगलेस मधमाशा हे कायदेशीर अधिकार मिळणारे जगातील पहिले कीटक ठरलेले आहे. आता हे जे काही स्टिंगलेस मधमाशा आहेत बघा, तर त्या ॲमेझॉन जंगलातील कोणत्या ॲमेझॉन जंगलातील स्टिंगलेस मधमाशांना आता कायदेशीर अधिकार नुकतंच प्राप्त झाले असून ते जगातील पहिले कीटक ठरलेले आहे. आता त्यांना मिळालेले अधिकार कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये बघा, अस्तित्व येतं, प्रजनन येतं, निवास येतं, पुनर्स्थापना येतं, प्रदूषणमुक्त वातावरण, असे महत्त्वाचे जे काही अधिकार आहेत बघा, तर ते अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत. हे जे काही स्टिंगलेस मधमाशा आहेत बघा, तर त्या पूर्णपणे डंक नसलेल्या, त्यासाठी त्या मानवांसाठी सुरक्षित आहेत आणि त्यासाठी यांना कायदेशीर अधिकार हा नुकताच प्राप्त झालेला आहे. कोणत्या जंगलातील आहेत हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर ॲमेझॉन जंगलातील आहेत. कोणत्या मधमाशा? तर स्टिंगलेस मधमाशा, पूर्णपणे डंक नसलेल्या. पुढील प्रश्न आहे, एकूण मालमत्तेनुसार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI, तर RBI ही जगात कितव्या क्रमांकावर आहे? एकूण मालमत्तेनुसार RBIचा क्रमांक आपल्याला विचारलेला आहे. तर एकूण मालमत्तेनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचा क्रमांक आहे 7वा. कितवा आहे? 7वा क्रमांक आहे. ही जी काही आकडेवारी आहे तर ती जाहीर कोणी केलेली आहे? तर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांनी बघा ही जी काही आकडेवारी आहे तर ती जाहीर केलेली आहे. यामध्ये पहिला क्रमांक आपण पाहिला तर पहिल्या क्रमांकावर येतं युरोपियन मध्यवर्ती बँक, जिची मालमत्ता आहे $7.13 ट्रिलियन. दुसऱ्या क्रमांकावरची येते पीपल्स बँक ऑफ चायना, जिची मालमत्ता आहे 6.62, जी चीन देशाची आहे. तिसऱ्या क्रमांकावर येते फेडरल रिझर्व्ह, जिची मालमत्ता आहे $6.59 ट्रिलियन, अमेरिकेची आहे. आणि आपल्या भारतातील रिझर्व्ह बँकेचा म्हणजेच RBIचा क्रमांक येतो 7वा. एवढं लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न विचारला जाईल. जर शेवटची 10वी विचारली, 10वी, तर 10व्या क्रमांकाची आहे हाँगकाँग मॉनेटरी ऑथॉरिटी, जिची मालमत्ता आहे $533.6 अब्ज. RBIची मालमत्ता जर आपण पाहिली तर RBIची मालमत्ता किती आहे? $911.4 अब्ज. किती? $911.4 अब्ज एवढी RBIची मालमत्ता आहे. आणि या मालमत्तेनुसार भारतातील RBIचा क्रमांक हा 7वा लागतो. कितवा? 7वा लागतो. पहिल्या क्रमांकावर आहे युरोपची बँक, युरोपियन मध्यवर्ती बँक. RBI बद्दल थोडीशी माहिती पाहिली तर संजय मल्होत्रा हे सध्या RBIचे गव्हर्नर आहेत. पहिले गव्हर्नर कोण होते? ऑस्बॉर्न स्मिथ होते. पहिले भारतीय विचारले तर सी.डी. देशमुख होते. RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 साली. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी RBIचं मुख्यालय आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा खालीलपैकी पर्याय ब, उर्मिला सत्यनारायणन, उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार नीना प्रसाद यांना प्रदान करण्यात आला होता. ह्या ज्या काही उर्मिला सत्यनारायण आहेत तर त्या भरतनाट्यम याच्याशी संबंधित असून त्या भरतनाट्यममधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. देणारी संस्था आपण पाहिली तर संगीत नाटक अकॅडमी ही देणारी संस्था आहे. संगीत अकादमी हा पुरस्कार प्रदान करते, जी चेन्नईची आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला एकूण 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती? 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सुरुवात केव्हा झाली होती?
1 जानेवारी 2017 साली या योजनेला सुरुवात झाली होती. 1 जानेवारी 2017 रोजी, ज्याला आता जानेवारी 2026 मध्ये एकूण 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पूर्वीचं नाव विचारलं जाऊ शकते. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना असं पूर्वीचं नाव आहे. पुढील 5वा प्रश्न आहे, जगातील पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सची अंमलबजावणी ही केव्हापासून करण्यात आलेली आहे? तर जगातील पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सची अंमलबजावणी ही 1 जानेवारी 2026 पासून करण्यात आलेली आहे. केव्हापासून? तर 1 जानेवारी 2026 पासून. लागू करणारी संस्था विचारली तर लक्षात असू द्या, युरोपियन युनियन ही लागू करणारी संस्था आहे. आता यामागचा उद्देश काय आहे? तर यामागचा उद्देश असा आहे की कार्बन लिकेज रोखणे नेट झिरो 2050 पर्यंत कमी करणे, असा बघा याचा उद्देश आहे. परंतु ही जी काही जगातील पहिली कार्बन बॉर्डर टॅक्स आहे बघा, तर याला भारत आणि चीनने या दोन्ही देशाने विरोध दर्शवलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताने आणि चीनने विरोध दर्शवलेला आहे. लागू करणारी संस्था कोणती आहे? युरोपियन युनियन आहे. युरोपियन युनियन. 6वा प्रश्न आहे, कोटा जमातीद्वारे आयनूर अम्मानूर हा जो काही उत्सव आहे तर तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तमिळनाडू. पर्याय ड. तमिळनाडू राज्यामध्ये कोटा जमातीद्वारे आयनूर अम्मानूर उत्सव हा साजरा केला जातो. तमिळनाडूतील हा उत्सव आहे आयनूर अम्मानूर, जो कोटा जमात साजरा करते. कोणती जमात? तर कोटा जमात. प्रश्न विचारला जाऊ शकतो, आयनूर अम्मानूर हा जो काही उत्सव आहे तर तो उत्सव कोणती जमात साजरी करते? तर कोटा जमात साजरी करत असते. दर 2 वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो. दर 2 वर्षांनी. पुढील प्रश्न आहे 7वा, कैमूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे? तर कैमूर वन्यजीव अभयारण्य हे बिहार राज्यातील, पर्याय ड, बिहार राज्यातील दुसरे दुसरे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे. कैमूर वन्यजीव अभयारण्य हे बिहार राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार आहेत. बिहारची राजधानी काय आहे? पाटणा ही बिहारची राजधानी आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आता कोलामार्का हे संवर्धन राखीव क्षेत्र सध्या चर्चेत आलेलं आहे. ते चर्चेत येण्याचं कारण, तर या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला नुकतंच अभयारण्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कशाचा? अभयारण्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्यासाठी कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र हे सध्या चर्चेत आलेले आहे. 2013 मध्ये रानमशींच्या संरक्षणासाठी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून हे कोलामार्का संवर्धन घोषित करण्यात आले होते, जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र, ज्याला 2013 मध्ये रानमशींच्या संरक्षणासाठी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. याला अभयारण्याचा प्रस्ताव हा केव्हा मांडण्यात आला होता? तर 2016 मध्ये. 2016 मध्ये अभयारण्याचा प्रस्ताव हा मांडण्यात आला होता वन्यजीव मंडळाच्या 12व्या बैठकीमध्ये. क्षेत्रफळ किती आहे याचं? 181 चौकिमी एवढं याचं क्षेत्रफळ आहे. नुकतंच कोलामार्काला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यासाठी हा चर्चेत आलेला आहे आणि त्याबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे आजचे 8 चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण इथून पुढे रोज आपण महत्त्वाचे रोजचे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.